ओमपुरी भारतीय सिनेसृष्टीने जे महान कलाकार दिलेत त्यातील एक अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजेच ओमपुरी. पॉवरफुल परफॉर्मन्स आणि खर्चातला भारदार आवाज यामुळे त्यांनी सिनेप्रेमींवर आपलं गारूड निर्माण केलंय. या दमदार अभिनेत्याचा जन्म 18 ऑक्टोबर 1950 रोजी पंजाबमधील अंबाला इथं झाला. ओम यांचं बालपण फारच हलाखीत गेलं. त्यांचे वडील टेकचंद पुरी हे आधी सैन्यात होते. नंतर ते रेल्वे कर्मचारी म्हणून काम करू लागले. तिथे एकदा त्यांच्यावर सिमेंट चोरीचा आरोप लागला आणि त्यांना तुरुंगात टाकलं गेलं. त्यामुळे त्यांचं कुटुंब बेघर झालं. त्यानंतर त्यांचे बंधू वेद प्रकाश यांनी रेल्वे हमाल म्हणून काम सुरू केलं. ओमही चहाच्या दुकानात काम करत घराचा आर्थिक भार उचलू लागले. काही वेळा त्यांनी रेल्वे ट्रॅकवरून कोळसा गोळा करून त्याच्या विक्रीतून घर चालवलं. वेळोवेळी इतरही अनेक कामं त्यांनी केली. मात्र शिक्षणाचं महत्त्व जाणून असल्याने त्यांनी काम करत असताना देखील शिक्षण सुरू ठेवलं. कॉलेजच्या दिवसात ते महिना 125 रुपये पगारावर लॅब असिस्टंट म्हणून काम करायचे. कॉलेजमध्येच त्यांच्यात अभिनयाची आवड निर्माण झाली आणि नंतर ते नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागले. हरपाल तिवाना या प्रख्यात पंजाबी नाटककारांनी त्यांचं काम पाहिल्यानंतर आपल्या ग्रुपमध्ये सामील होण्याची ऑफर दिली. पण पैशांची गरज असल्याने फुल टाइम थिएटर करू शकत नसल्याचं ओम यांनी त्यांना सांगितलं. तेव्हा तिवाना यांनी त्यांना महिना 150 रुपये देऊ केले. पुढे त्यांच्या ओळखीतल्या एकाने त्यांना सरकारी नोकरीही मिळवून दिली. मात्र पूर्ण वेळ अभिनय करण्याचं स्वप्न मनात असल्याने आपण नाटकाचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे असं त्यांच्या मनाने घेतलं. त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. इथे त्यांची नसरुद्दीन शाह यांच्यासोबत घट्ट मैत्री झाली. NSD मधून पासआउट झाल्यानंतर नसीरुद्दीन शाह यांच्या हट्टामुळे ओमपुरी यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच FTII इथं प्रवेश घेतला. मात्र इथलं प्रशिक्षण त्यांना फारसं काही भावलं नाही. मुंबई गाठल्यावर त्यांनी काही काळ ॲक्टर स्टुडिओ इथे विद्यार्थ्यांना अभिनयाचं प्रशिक्षण दिलं. त्यावेळी तिथे गुलशन ग्रोवर आणि अनिल कपूर त्यांचे विद्यार्थी होते. 1976 मध्ये त्यांनी घाशीराम कोतवाल या सिनेमामध्ये घाशीरामची शीर्षक भूमिका केली. हा सिनेमा म्हणजे त्या काळात केलेला एक प्रयोगच होता. घाशीराम कोतवाल या विजय तेंडुलकर लिखित नाटकावर आधारित हा सिनेमा होता. तेंडुलकरांनी स्वतःच सिनेमाची पटकथा लिहिली होती. भूमिका या श्याम बेनेगल दिग्दर्शित चित्रपटामध्ये ओम यांनी स्मिता पाटील, अमरीश पुरी आणि अमोल पालेकर यांच्यासह काम केलं. गोधुली या BV कारंत आणि गिरीश कर्नाड दिग्दर्शित चित्रपटात यांनी महत्त्वाची भूमिका केली. त्या वर्षीचे हे दोन्ही चित्रपट यशस्वी झाले. अरविंद देसाई की अजीब दास्ता हा त्यांची भूमिका असलेला एक महत्त्वाचा सिनेमा. शायद या 1979च्या चित्रपटातही त्यांनी काम केलं. स्पर्श या सई परांजपे यांच्या गाजलेल्या सिनेमात ओम यांनी दुबे ही भूमिका साकारली. चन्न परदेसी हा त्यांचा पंजाबी चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच गाजला. सिनेमाला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं. भावनी भवाई या केतन मेहता दिग्दर्शित गुजराती सिनेमात त्यांनी मालो भगत ही भूमिका केली. या सिनेमालाही उत्तम यश मिळालं. सर्वोत्कृष्ट गुजराती सिनेमांमध्ये या सिनेमाची गणना केली जाते. अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है या हटके टायटल असलेल्या सिनेमात त्यांनी मेकॅनिक साकारला. आक्रोश सिनेमातील त्यांच्या कामाचं खूप कौतुक झालं. त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेचा पुरस्कार मिळाला. गांधी या जगप्रसिद्ध सिनेमातही ओमपुरी यांनी काम केलंय. 1983 हे वर्ष ओम यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं. यावर्षी आलेल्या चोख, जाने भी दो यारो, आरोहण, अर्धसत्य, मंडी याच्या सगळ्याच सिनेमांचं खूप कौतुक झालं आणि त्यांच्या कामालाही प्रचंड पसंती मिळाली. चोख हा ओमपुरी यांच्या कारकिर्दीमधील एक महत्त्वाचा बंगाली चित्रपट. यातील त्यांनी साकारलेला जदुनाथ आजही लोकांच्या स्मरणात आहे. जाने भी दो यारो हा कल्ट सिनेमा ओम यांच्यासह अनेकांच्या अभिनयाने सजला आहे. आरोहण सिनेमातील हरी मोंडलने त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं राष्ट्रीय पारितोषिक मिळवून दिलं. अर्ध सत्यमधील अनंत वेलणकर लोकांना खूपच भावला आणि त्यांना या भूमिकेसाठी पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
मंडी अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवला गेला आणि प्रेक्षक समीक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं. होलीमध्ये त्यांनी प्रिन्सिपल साकारला. मरते दम तक या मल्टी स्टारर सिनेमातही त्यांनी काम केलं. इलाका हा ॲक्शन सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. घायल या सनी देओल अभिनीत सिनेमासाठी त्यांना फिल्मफेअरचं नामांकन मिळालं होतं. नरसिम्हामधील त्यांनी साकारलेला बापजी भाव खाऊन गेला. धारावी या सुधीर मिश्रा दिग्दर्शित सिनेमाला जगभरात प्रशंसा मिळाली. द्रोहकाल या गाजलेल्या सिनेमातील ओम यांचा डीसीपी अभय सिंग हा परफॉर्मन्स चांगलाच वाखाणला गेला. प्रेम ग्रंथ या सुपरहिट सिनेमात त्यांनी काम केलं. माचीस मधील त्यांच्या सनातन या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरचं नामांकन मिळालं. गुप्त मधील भूमिकेसाठीही त्यांना फिल्मफेअरचं नामांकन मिळालं. चाची 420 मधील त्यांचा बनवारीलाल कोण विसरू शकतं. प्यार तो होना ही था या हिट सिनेमातील त्यांच्या कामाचं कौतुक झालं. चायना गेट मध्ये कर्नल कृष्णकांत पुरी साकारून त्यांनी आपल्या दमदार अभिनयाचं दर्शन दाखवलं. दुल्हन हम ले जाएंगे हा त्यांचा एक सुपरहिट सिनेमा. पुकार या उल्लेखनीय सिनेमातही त्यांनी काम केलंय. हेराफेरीमध्ये त्यांनी साकारलेला खडक सिंग प्रेक्षकांना खूपच भावला. कुरुक्षेत्रमध्ये त्यांचा चीफ मिनिस्टर बाबूराव देशमुख आपल्या मनात चीड निर्माण करतो. मकबूल या प्रसिद्ध चित्रपटात त्यांनी इन्स्पेक्टर पंडितची भूमिका केली. देव हा त्यांचा एक महत्वाचा सिनेमा. दीवाने हुए पागल मध्ये त्यांनी प्रेक्षकांना खूप हसवलं. तीच गोष्ट मालामाल विकली मधील बल्लूची. डॉन मध्ये त्यांनी सीबीआय अधिकारी साकारला. ढोल मधील त्रिपाठी आपण विसरू शकत नाही. दबंग मध्येही ते होते. डर्टी पॉलिटिक्स हा सिनेमा त्यांच्या बोल्ड सीन्समुळे चर्चेत राहिला. त्यांच्या मृत्यूनंतरही अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. द गाझी अटॅक हा गाजलेला सिनेमा त्यातीलच एक. ओम पुरी यांनी केवळ भारतीय भाषांमध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय सिनेमांमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ब्रिटिश सिनेमा असो किंवा पाकिस्तानी, त्यांनी आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ईस्ट इज ईस्ट हा त्यांच्या करिअरमधील मैलाचा दगड मानला जातो. यातील त्यांच्या परफॉर्मन्समुळे त्यांना जगभर कीर्ती मिळाली. यासाठी त्यांना बाफ्टाचं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं नामांकनही मिळालं होतं. सॅम अँड मी या दीपा मेहता दिग्दर्शित इंडो कॅनेडियन सिनेमात त्यांनी अभिनय केलाय. द झू कीपर या इंग्रजी सिनेमातही ते दिसले. कोड 46 हा त्यांचा आणखी एक आंतरराष्ट्रीय सिनेमा. द 100 फूट जर्नी या अमेरिकन सिनेमात त्यांची महत्वाची भूमिका होती. ट्रॅफिकर या सिंगापोरियन थाई सिनेमात त्यांनी सुप्रीम कोर्टचा जज साकारला. व्हॉइसरायज हाऊस हा त्यांचा एक महत्वाचा सिनेमा. गुल मकई हा मलाला युसुफझईच्या जीवनावरील चित्रपट त्यांच्या मृत्यू पश्चात प्रदर्शित झाला. त्यांनी अनेक टीव्ही शो आणि सिनेमांमध्येही काम केलंय. भारत एक खोज हा त्यातील एक महत्वाचा शो. तमस ही टेलिव्हिजन फिल्मही त्यांच्या अभिनयाने जिंकली आहे. भारत सरकारने ओम यांना 1990 मध्ये पद्मश्री हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं. त्यांना 2 राष्ट्रीय पुरस्कार, 2 फिल्मफेअर पुरस्कार आणि 7 वेळा फिल्मफेअर पुरस्कारांचं नामांकन मिळालं. त्यांच्या अर्धसत्य या चित्रपटातील भूमिकेला कार्लोव्ही व्हॅरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ब्रिटिश चित्रपटातील योगदानाबद्दल त्यांना ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर या महत्त्वपूर्ण पुरस्काराने 2004 मध्ये सन्मानित करण्यात आलं. 2018 मधील ॲक्टर इन लॉ या पाकिस्तानी चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार देण्यात आला. ओम पुरी यांचा 1991 मध्ये सीमा कपूर यांच्याशी विवाह झाला होता. सीमा या अन्नू कपूर यांच्या भगिनी आहेत, परंतु त्यांचं हे नातं 8 महिन्यातच संपुष्टात आलं. नंतर 1993 मध्ये त्यांनी पत्रकार नंदिता पुरी यांच्याशी लग्न केलं, ज्यांच्यापासून त्यांना ईशान नावाचा मुलगा झाला. 2009 मध्ये नंदिता यांनी अनलाइकली हिरो द स्टोरी ऑफ ओम पुरी या नावाचं पुस्तक लिहिलं. पुस्तकात नको असलेल्या गोष्टी समाविष्ट केल्याबद्दल ओम यांनी राग व्यक्त केला. 2013 मध्ये नंदिता यांनी त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. तेव्हा हे प्रकरण चांगलंच गाजलं आणि काही काळानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
सिनेमा जगतातल्या या झगमगत्या ताऱ्याचं 6 जानेवारी 2017 रोजी मुंबईमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 66व्या वर्षी निधन झालं. 89व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात इन मेमोरियम या कॅटेगरीत जागतिक चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांच्या नावाचा समावेश केला होता. आज ओम पुरी आपल्यात नसले तरीही त्यांनी आपल्यासाठी उत्तम अभिनयाचा वस्तुपाठ ठेवला आहे. आज या महान अभिनेत्याचा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना बायोस्कोप आर्ट्सकडून मनःपूर्वक अभिवादन. तुम्हाला त्यांची कोणती भूमिका आवडली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.